चालू आहे. टॉपिक कोणता चालू आहे? टॉपिकचं नाव सांगा. एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशन युजिंग सिंपल पास्ट टेन्स. फोकस काय आपला? कर्त्याने द्यायचे काम केलं या प्रकारची वाक्य लिहायची. आणि या प्रकारची वाक्य कसे असतील इंग्लिश मध्ये तर सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. मात्र काय काय ठिकाणी आपल्याला फंडामेंटल 1 2 किंवा जे काय शिकलो आपण टॉपिक गोइंग टू ची वगैरे वाक्य आवश्यक पडल्यास त्यांचा आधार आपण घेऊ शकतो. आणि फोकस आपला राहील कर्त्यानं डायजेस्ट केलं. त्यातलं वाक्य नंबर सो अँड सो काय नंबर दिले त्याप्रमाणे असेल तर ते आहे काय होतं मला वाचून दाखवा. फेलिसिटेशन कमिटीने सत्कारासाठी शाल व फुलांच्या ऐवजी श्रीफळ व रोपट्यांचा वापर केला. बरोबर म्हणजे काय? आणलं विकत आणलं ना. आता आणखी चालू झालं नाही ना? तो अच्छा स्वागत केलं ना. ओके लिहा मग पुढचं वाक्य लिहा. त्याप्रमाणे त्याप्रमाणे मान्यवरांच्या वरांच्या सत्कारासाठी श्रीफळ व काय झालंय विविध प्रकारची रोपटी है ना काय दिली. म्हणजे आता इथपर्यंत इथं सत्कार आपला झालेला आहे. बरोबर. आणि काय काय झालं प्रोग्राम मध्ये काय काय झालंय? आगमन झालं, वेलकम केलं, स्वागत केलं, प्रास्ताविक झालंय, स्थान ग्रहण करण्यास सांगितलंय, रोपटी दिली. बरोबर. हा सांगा पुढं कोणतरी सुचवा मला. पुढं काय होईल? हो सत्कार झाला. हा पुढं काय होईल? पुढं काय होईल सांगा ना. कोणतरी सांगा. चुकल बरोबर येईल. आपल्याला एक आयडिया तर मिळेल काय असतं कार्यक्रमाचं स्वरूप. प्रत्येकाला माहिती आहे ना. सांगा कोणतरी सांगा. टीचर्स प्लीज ट्राय. आय विल हेल्प यू. काय करायचं असतं पुढं? तर तुमच्या विचारांना चालू द्या. आम्ही तुमच्या मागे मागे येतो. चालेल का असं? मी चालू पुढं. फळ व विविध प्रकारची रोपटी दिली. हा 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 हा. वाक्य चुकलंय पण आपलं. सांगा मला कोण सांगतंय वाक्य चुकलेलं आहे? लोंढे सर सांगा. कोण सांगतंय? कोणतरी सांगा मला. हा वाक्य चुकलेलं आहे. कोण सांगतंय? लवकर सांगा. का चुकलेलं आहे? लवकर सांगा. लवकर लवकर कमॉन प्लीज. खूप वाक्य लिहायची असं आपला काय घाट नाहीये. हा असा आपण घाट घातलेला नाही. करेक्ट मराठी आहे. चला सांगा ना. वाक्य चुकलेलं आहे असं मी सांगतो. आता मी हे अर्ध तर सांगितलं ना. वाक्य चुकलेलं आहे. काय चुकलंय? कशामुळे मी म्हणतो चुकलंय? सांगा बरं. कॅन यू ट्राय? कॅन एनीबडी ट्राय? वन्स आय एम सेइंग वाक्य चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे सांगता येईल? लक्षात घ्या. काय येईल इथं? कर्त्यानं डायजेस्ट काम केलं. इथं कोणी काम केलंय? त्याप्रमाणे मान्यवरांच्या सत्कारासाठी श्रीफळ व विविध प्रकारची रोपटी दिली. कोणी दिली? फक्त काम झालंय म्हणून इथं याला म्हणतात पॅसिव्ह व्हॉइस. मराठी गायकवाड सरावले असतील तर कर्मणी प्रयोग मराठीमध्ये. त्याप्रमाणे
फेलिसिटेशन कमिटीने मान्यवरांच्या सत्कारासाठी आता आला करता कर्त्याने त्याचे काम केलं. बरोबर. चला नंबर पुढचा काय असेल तो, हा तुमचा नंबर चालू ठेवा. नंतर अँकरने भाषणासाठी काही विद्यार्थ्यांना एकानंतर एक स्टेजवर आमंत्रित केले. प्रत्येकाच्या भाषणानंतर अँकर्स हे त्या भाषणातील आशय आशय अँकर्सनी म्हणून त्या त्या भाषणातील आशय मोजक्या शब्दांतून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला. समजून घ्या, मी काहीतरी लिहून देतोय आणि तुम्ही काहीतरी लिहून घेताय एवढंच मर्यादित हे सगळं चाललेलं नाही. तात्पर्य कोणतीही गोष्ट असेल तर त्याला एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वाक्यांमध्ये कसं आवळून घ्यायचं, समजलं का नाही, कसं त्याला व्यक्त करायचं, किंवा एखाद्या गोष्टीवर आपण जर लिहितं व्हायचं असेल तर त्या विचारांची निर्मिती कशी झाली पाहिजे, काय काय विचार कशा पद्धतीनं सिक्वेन्स रूपानं मांडले पाहिजे, या सगळ्यांचं ट्रेनिंग या माध्यमातून चाललेलं आहे. प्लीज याला फक्त लिहून देणं आणि लिहून घेणं एवढ्या पुरतच मर्यादित ठेवू नये. समजलं का नाही. आपण फक्त एकाच टेन्सच्या साह्यानं या एका टॉपिकवर अनेक वेगवेगळी वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करत आहोत, हे समजून घ्या. हा लोंढे सर, तुम्ही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करताय का? तुमचा माईक ओपन होतोय. लोंढे सर, नाही. आर यू ट्राइंग टू ऍड समथिंग? बोला. ओके, वेट वेट वेट, मला असं वाटतं नेट चालू आहे. बोला ना लोंढे सर, बोला ना, तुमचं काय, तुम्हाला काय बोलायचंय का? डू यू रिअली वॉन्ट टू ऍड समथिंग? नाही सर, नाही. ओके ओके, लक्ष द्या. बरं, भाषणातील आशय मोजक्या शब्दांतून सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अशा रीतीने त्या दिवशी किंवा त्या प्रसंगी 8 ते 10 विद्यार्थ्यांनी
एन्व्हायरमेंट रक्षणावर खूप चांगली काय भाषण रक्षणावर आणखीन त्याला उत्तम लिहायचं का आपापले विचार आपले विचार त्यांच्या सुंदर भाषणांमधून व्यक्त केले. कशाला पाहिजे माईक तुम्हाला आता माईक चालू करू नका. देवकी भोरे कशाला काँग्रेसचा प्रचार करते हात वर केलाय हा आता याचा काँग्रेसचा प्रचार करू नका असं मला म्हणायचं नाही मात्र इथं हा प्रचार करा योग्य ठिकाणी करा. हा चला पुढं त्या विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर काही पालक मंडळींनी आपापले विचार मांडले. सर्वांनीच भाषणांतून पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या काय आणाभाका घेतल्या. श्रोत्यांनी वेळोवेळी सर्वांच्या विचारांचे काय टाळ्यांच्या गजरात काय भरभरून काय काय कौतुक. लक्षात घ्या आपलं टार्गेट काय आहे कर्त्यानं डायजेस्ट काम केलं या फॉर्मॅट मध्ये आपल्याला प्रत्येक कृती बसवण्याचा आपला प्रयत्न आहे. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा वापर करून आपल्याला जास्तीत जास्त विचार कसे म्हणता येईल. आपण या ठिकाणी थोडक्यात रिपोर्ट रायटिंग पण याला म्हणतो बरं का. दिस इज व्हॉट इज रिपोर्ट रायटिंग. तर विद्यार्थ्यांना मला मुद्दाम आठवण करून द्यायची आहे तुमचा मराठी विषयाचा हिंदी विषयाचा व इंग्लिश विषयाचा एक क्वेश्चन असतो रिपोर्ट रायटिंग. त्याचं इनडायरेक्टली या ठिकाणी प्रिपरेशन होत आहे. उद्या तुम्हाला म्हणण्याची गरज नाही की रिपोर्ट रायटिंग कसं असतं आम्हाला शिकवा. फक्त वरती फॉर्मॅट मध्ये एक दोन लाईन्स आहेत आणि आशय सगळा हाच आहे. ठीक आहे रिपोर्ट रायटिंगचा आशय याच्यापेक्षा वेगळा काहीच नसतो. कवळे सर समजताय मुलांना एकदा आठवण करून द्या. रिपोर्ट रायटिंग खूप महत्वाचा क्वेश्चन हा एक्झामला आपल्या असतो. कवळे सर आहेत का बाकी कोण आहे सर. हा रिपोर्ट रायटिंग मुलांना एकदा आठवण करून द्या रिपोर्ट रायटिंग घेतलेले म्हणजे आपण इनडायरेक्टली बघा हा घेतलेले आपण ते घेतलेलं आहे. आपण ते घेतलेलं आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्स आपण घेतलं. परफेक्ट सिंपल पास्ट टेन्स. ओके मग या करवी जर घेतला असेल तर या टॉपिकच्या माध्यमातून आणखीन त्यांची प्रॅक्टिस होत आहे हे त्यांना आठवण करून द्या.
ओके, चला श्रोत्यांनी. बर, भरपूर झाले वाक्य. किती झाले वाक्य आता? 35 36 37 असते आहे ना. 35 36 अराउंड. एम आय भरपूर झाले राईट? सर. भरपूर झाले. आणखी हा लिहायचे का? 1 एकर 2 एकर किती लिहायचे सांगा आता. तात्पर्य मला विद्यार्थ्यांना हे आठवण करून द्यायचं आहे की आपण हे जे वेगवेगळे टॉपिक दिलेत आणि त्यातला तुम्ही अवघड वाटणारा टॉपिक मला सुचवला होता, त्याच्यावर जर आपण 40 50 वाक्य आणि हे कमी लिहिण्याचा प्रयत्न करतोय तरी एवढे होत आहेत, तर तुम्हाला प्रत्येक टॉपिक साठी 25 30 40 वाक्य सहज लिहिता येऊ शकतील. काही टॉपिक विषयी समजा तुम्हाला 10च लिहिता आले, काही अडचण नाही. काही टॉपिक विषयी तुम्हाला 5 लिहिता आले, काही अडचण नाही. प्रत्येक टॉपिक विषयी तुम्हाला असं काय करायचंय, कंटेंट द्यायचे आणि त्यांना काय करायचं मग. वन्स द कंटेंट इज इन द फॉर्मॅट, तर त्यानं डायजेस्ट काम केलं तुम्हाला प्रत्येक वाक्य इंग्लिशमध्ये करता येईल आणि यातलं प्रत्येक वाक्य आपण इंग्लिशमध्ये करणार आहोत. ठीक आहे, चला पुढं. पालकांपाठोपाठ लिहा. पालकांपाठोपाठ काही मान्यवरांनी त्यांचे विचार भाषणांद्वारे व्यक्त केले. त्यांनी सदरील कार्यक्रमासाठी व केलेल्या सत्कारासाठी संयोजकांचे आभार व्यक्त केले. बरोबर. आपली वाक्य उलट वाकडी व्हायला लागली का? सरळ करू. उंची पोहोचत ते वरती वरती गेले. चला पुढं. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे लांबलचक भाषण ठोकले. बरोबर आहे का? लोक वैतागलेले असतात. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी त्यांचे भाषण थोडक्यात आवरले. अध्यक्षांच्या छोट्याशा भाषणामुळे सर्वजण खूप खुश झाले. शिक्षकांनी बोलले का नाही? शिक्षक कुठे आहेत? आता ऐकलं टाकू शिक्षकांना, कारण शिक्षकांना बोलता ना थोडस. तुम्ही आज काय करताय? काही पालक व शिक्षक असं म्हणा हा मंडळींनी. बरोबर.
बर, पुढे बोला. अध्यक्षाच्या छोट्याशा भाषणामुळे सर्वजण खूप खुश झाले. तर ऐश्वर्या, ऐश्वर्या बोल. सरांनी पर्यावरण दिनाचे महत्व सांगितले. हो ना, मग पर्यावरण दिनात सगळ्यांनी बोललं ना. बर, सर्व वक्त्यांनी आपापल्या, ते चालेल ना, पर्यावरण दिनाविषयी बोलणार ना, भाषण करणार म्हणजे काय करणार, बरोबर की नाही. आपापल्या भाषणांतून पर्यावरण दिनाचे महत्व समजावले. बरोबर. व पर्यावरण हे बघा, एन्व्हायरमेंट रक्षणावर आपले विचार त्यांच्या सुंदर भाषणांतून व्यक्त केले. बरोबर. आता विचार जे मांडले ते पर्यावरणाचं महत्व आणि पर्यावरणाचं रक्षण. आता आपल्याला एवढं लिहिता येईल ना, याच्यामध्ये कमीत कमी 200-300 सेंटेन्सेस लिहिता येतील. आता मुद्दाच एवढा सुंदर आहे, पर्यावरण डे सेलिब्रेशन, याच्यावर तुम्हाला एक खूप मोठी 300-400 पानांची कादंबरी लिहिता येऊ शकते, फक्त एका सेन्स वापरून. ट्राय टू अंडरस्टँड. once you decide to explore the information, explore the topic, even with the help of single tense, तुम्ही किती लिहू शकता. खूप महत्वाचा टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स. पण मुद्दाम मी जास्त वेळ घालवतो याच्यामध्ये. चला, व्हेरी गुड. पुढं आणि काय म्हणता येईल. करायचं शेवट का, आणखीन काय करायचंय. बघा, शेवट जरी केला आपण या ठिकाणी कार्यक्रमाचा, तरी पण मग शेअर जमा केल्या, मग ते आता आणखीन खाऊ पण वाटप करायचं ना. खाऊ वाटला, सर्वांनी खाऊ खाल्ला. काही लोकांनी ते, आता काल तुमचं झालंय दिंडी, काही लोकांनी नळ चालू ठेवले, लिहायचं. क्लासरूमचे नळ चालू ठेवले. मग आलं का, सगळं सगळं आलं प्रॅक्टिकल तुमच्या इकडं. समजून घ्या, आपल्याला वेगळ्या गोष्टींचा रेफरन्स घेता येतो. हा, मग तर काही लोकांवर ओढले, असू द्या, कार्यक्रम येतो. कालचा ताजा कार्यक्रम आहे आपला, आहे की नाही. जे झालं ते प्रॅक्टिकल. सो दॅट इज वॉट द प्रॅक्टिकल युटिलायझेशन ऑफ द सिंपल पास्ट टेन्स यूज विथ द यूज ऑफ काय, सिंगल टॉपिक. समजलं का नाही. हे तुम्हाला अनेक वाक्य आणखीन टाकता येऊ शकतात. पुढं समजावले. आजही मी याला फिनिश करणार नाही. आणखीन आपल्याला कमीत कमी, कारण का आता आणखीन काय राहिले, खाऊ वाटप करायचं आहे प्रत्येकाला. मग पाहुण्यांना बाय बाय करायचंय, त्यांना सी ऑफ करायचं. त्यांचे जे काही काय ते झाड आणि श्रीफळ आपण त्यांना दिलेलं ते बॅग मध्ये टाकलं, त्यांच्या गाडीत ठेवलं. त्यांना प्रिन्सिपाल व इतर शिक्षकांनी त्यांना काय सी ऑफ केलं वगैरे वगैरे. या गोष्टी आपल्याला टाका. खूप 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 गोष्टी आपल्या आणखीन राहिलेल्या आहेत. चला, हा शेवटी आता कार्यक्रमाचा शेवट या ठिकाणी करू, मात्र आपला टॉपिक संपलेला नाही. सेलिब्रेशन या ठिकाणी संपून टाकू आपण. लिहा, आमच्या शाळेच्या प्रिन्सिपॉल सरांनी काय केलं, वोट ऑफ थँक्स दिले. आता हे निमित्त आहे बघा, हे निमित्त आहे. याच्या आधारे आपल्याला जेवढी शक्य तेवढी जास्त वाक्य लिहायची आहेत, हे आपलं ठरलंय. समजलं. मग त्या आभार त्या कार्यक्रमासाठी
ओके. छोट्याशा डिस्टर्बन्स नंतर, टेक्निकल प्रॉब्लेम नंतर मी आणखीन परत आहे. काय बोलतो तुम्ही? आय वॉज टॉकिंग समथिंग. हा, आपण आभार प्रदर्शनाबद्दल बोलतो बरोबर. तर पर्यावरणाविषयी जे वेगवेगळे सामाजिक घटक आहेत किंवा वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहेत, ते जे लोक पर्यावरणाच्या रक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न करतात, या सर्वांचे आभार प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांचे काय केलं, प्रिन्सिपल सरांनी आभार व्यक्त केले बरोबर. या पद्धतीनं हा या कार्यक्रमापुरता हा भाग इथं संपतो. इथपर्यंत लिहून घ्या. त्यानंतर मग हे जे बोललो आता वाक्य, हे वाक्य पुढे लिहितो. इथपर्यंत लिहून घ्या सगळ्यांनी. चला सगळ्यांचं लिहून इथपर्यंत. घेतला. ओके. आपल्याकडे आणखीन फक्त 5 ते 6 मिनिटं आहेत. तर आज आपला आहे ना शाळा? आहे. किती मिनिट राहिले? 5-6 मिनिटं आहेत आपल्याकडं. 6 minutes remaining. ओके. वी हॅव ओनली 6 minutes इन आवर हँड. चला लिहा. सरांनी वोट ऑफ थँक्सच्या माध्यमातून सरांनी माध्यमातून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे इतर मान्यवर सर्व पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पर्यावरण रक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केले. बघा, सरांनी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केले, हे ऍक्च्युअल वाक्य आहे. आणि मध्ये आपण आवश्यक त्या गोष्टी टाकलेल्या आहेत. बघा, एवढं मोठं वाक्य होऊ शकते. हा, आणि ह्या अशा प्रकारचे सगळे वाक्य तुम्हाला स्वतःला बनवता येणार आहेत. बर, मला असं वाटतं आता खाऊ वाटप वगैरे उद्या करू आपण, चालतंय. आणि तुम्हाला जर जमलं तर काही वाक्य तुम्ही स्वतः ऍड करा. कर्जन डायजेस्ट काम केलं, मुद्दा म्हणून तुम्हाला मोकळी देतोय. किती वाक्य झाले साधारणतः सांगा मला अंदाजे? 40+ झाले. मला असं वाटतं हाफ सेंचुरी मध्ये आपलं होऊन जाईल हे. चालेल. सो shall we try to have pause here? Yes, sir, we will have pause. Okay, we'll have pause. we will have pause.